धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपण एका अशा विषयावरती माहिती घेणार आहोत। पूजेमध्ये उत्तम आणि सर्वोत्कृष्ट शिवलिंग कोणतं या संदर्भात आपण थोडी आज माहिती घेणार आहोत। व्रतामध्ये उत्तम व्रत अनंत व्रत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तसंच त्यामध्ये पूजेसाठी उत्तम शिवलिंग हे पारद शिवलिंग, पारद म्हणजे पार्याचं जो मर्क्युरी हा धातू असतो त्या मर्क्युरी धातूचं पासून उत्पन्न झालेलं शिवलिंग हे पूजेसाठी त्या ठिकाणी उत्तम शिवलिंग म्हणून सांगितलेलं आहे। या पारद शिवलिंगामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचाही या त्रिमूर्तींचा त्रिदेवांचा वास त्या शिवलिंगामध्ये आहे। शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की शेकडो अश्वमेध यज्ञ आणि करोडो गायी दान केल्याचं जे पुण्य आहे तर ते फक्त पारद या शिवलिंगाचं पूजन केल्यानंतर ते आपल्याला त्या ठिकाणी भेटतं। सर्व कार्यसिद्धी होण्यासाठी, मनात दैत्य पूर्ण होण्यासाठी पारद शिवलिंगाची आपण रोज घरामध्ये पूजा करावी। श्री गुरुदेव दत्त।